मित्रहो, ज्याने ओळख सांभाळून घेतली आणि आमच्यामध्ये असलेले वर्डीकर यांची थोडीशी ओळख करून दिली. पण मला असं वाटतं ती ओळख पूर्ण नाही. वर्डीकरांना आम्ही मध्ये का घुसवलं. आम्ही विनंती केली सोफिया मॅडमला की त्यांचं स्वागत वर्डीकरांच्या हस्ते करावं, कारण ते दोघांची जोडी आम्ही जाणून होतो. आणि अगदी सुरुवातीला दोघांनी जे एकमेकांना आलिंगन दिलं तुम्ही बघितलं, त्या आलिंगनावरून तुम्हाला समजलं असेल की हे खास फ्रेंड आहेत असं. तर त्या दृष्टीने, परंतु अजून ती वर्डीकरांची ओळख पूर्ण होत नाही. वर्डीकर हे आमच्या अपंग सेवेचे कार्यकर्ते आहेत, म्हणून त्यांना आम्ही तसंच फादर एरिक यांचे स्वागत आम्ही लांच परेरा यांच्यातर्फे किंवा ह्यांच्या हस्ते केलं. त्याला सुद्धा एक कारण आहे. त्या सुद्धा एक जबरदस्त अशा अपंग सेवेच्या कार्यकर्त्या आहेत, जाहिरातीच्या प्रमुख आहेत. पण दरवर्षी लाखाच्या वर जाहिराती त्या एकट्या मिळवतात. अपंग सेवेची खूप कळकळ त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून त्यांच्या हस्ते पाहुण्यांचं स्वागत आम्ही करून घेतलेलं आहे. आणि तसं पेडेकर यांचं स्वागत आम्ही रीटा मॅडम यांच्यातर्फे करून घेतलं. का? रीटा मॅडम ह्या भ्रमिती चर्चच्या विन्सेंट पॉल सोसायटीच्या अध्यक्ष आहेत आणि विन्सेंट पॉलचं जे सामाजिक कार्य आहे ते खूप मोठं आहे. त्यांना आम्ही ह्या इकडच्या मेळाव्याच्या निमित्ताने आमच्यामध्ये सामील करून घेतलं आणि पहिल्यापासून ते आमच्या मीटिंगला येत आहे. त्यासाठी आम्ही त्यांना त्यांच्याच पॅरिश प्रिन्सचं स्वागत करण्यासाठी त्यांची आम्ही योजना केली आणि म्हणून रीटा मॅडम आपल्याकडे आलेले आहे. मित्रहो, हे सगळं जुळवून घेण्याचं काम आम्ही केलेलं आहे ते अशासाठी की दरवर्षी हा मेळावा आम्ही वेगवेगळ्या भागामध्ये करतो आणि त्या भागामध्ये ज्या सगळ्या संस्था आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांना एकत्र करून त्या सगळ्यांचं लक्ष अपंगांच्या प्रती आम्ही केंद्रित करतो. ते करण्यासाठी वास्तविक जेव्हा आम्ही इथे आलो पहिल्या मीटिंगला, तेव्हा मी पहिला हा शोध घेतला की आयझॅक न्यूटन ही एक स्वतंत्र अशी शैक्षणिक संस्था जरी असली तरी ती रमिनी पॅरिशमध्ये आहे. एक प्रकारे एरिक या शाळेचे सुद्धा पॅरिश प्रिस्ट आहे. तर म्हटलं त्यांना आपण इथे आणू आणि त्यांचं नातं अधिक भारदस्त असं करू आणि म्हणून त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही इथे बोलावलं. इतकंच नव्हे तर ह्या भागामध्ये एक विश्वजीत नावाची संस्था आहे, सामाजिक संस्था आहे आणि ती भरपूर समाज कार्य ह्या भागामध्ये करत आहे. शैक्षणिक मुलांना बरीचशी मदत करणं, हे आजारी आहेत त्यांना हॉस्पिटलची मदत करणं आणि त्यांचे आहेत प्रमुख संतोष वळवईकर. आज ते इथे आहेत, मग त्यांनी जरा हात वरती करावं किंवा त्यांचे मेंबर विश्वजित जरा उभे राहा. विश्वजित संस्थेचे 3-4 सभासदांनी ह्या मेळाव्यासाठी सुद्धा खूप मदत केलेली आहे. त्यांनी ह्या भागातल्या 40 अपंगांची नावं आणि त्यांचे टेलिफोन नंबर आम्हाला मिळवून दिले आणि त्यांनी सांगितलं की 40पैकी 40 नव्हे तरी 20-25 तरी नक्की येणार आणि ते इथे. कारण आपण जर मेळावा रमिनीमध्ये घेतला आणि सगळ्या अख्ख्या वसईतले मेळावे अपंग इथे आणले, पण इथे जे अपंग आहेत त्यांना जर आपण विसरलो तर ते बरोबर नाही. आणि म्हणून त्यासाठी विश्वजितने आमची फार मदत केलेली आहे. म्हणून त्यांना सुद्धा आम्ही ह्यामध्ये सामील करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्र हो, अशा प्रकारे हे मेळावे 39 झालेले आहेत आणि वसईतल्या 39 संस्थांमध्ये किंवा भागाभागामध्ये हे मेळावे झालेले आहेत. गेल्या वर्षीचा मेळावा हा नायगाव ईस्टला
सलेशियन पॅरिशमध्ये घेतला गेला. तर असे मेळावे मंदिरामध्ये सुद्धा झालेले आहेत, मशिदीमध्ये सुद्धा झालेले आहेत आणि पब्लिक मैदानामध्ये सुद्धा झालेले आहेत. कशासाठी की प्रत्येक ठिकाणी जाऊन अपंगांविषयी समाजामध्ये प्रबोधन करावं, एक प्रकारचं कुतूहल निर्माण करावं आणि तिकडच्याच अपंगांच्या ज्या गरजा आहेत ते तिकडच्याच लोकांच्या हस्ते पूर्ण कराव्या. त्या दृष्टीने तुम्ही पाहिलं असेलच की आम्ही दुपारच्या वेळेला त्या ठिकाणी जे अपंग जमले होते त्यांच्यामध्ये आमचे कार्यकर्ते गेले आणि कोण गरजवंत आहे, त्याला कसली गरज आहे त्याची सगळी यादी काढली आणि ज्या थोड्या छोट्या ज्या गरजा होत्या त्या ह्या दिवसामध्ये वेगवेगळ्या आमच्या ज्या स्कॉलरशिप आहेत त्यामधून भागवल्या. त्या मोठ्या गरजा आहेत. अजून काहींनी स्विंग मशीनची विनंती केली आहे, कुणी व्हीलचेअरची मागणी केली आहे, कुणी 3 चाकी सायकलची. तर एकाने पुढे जाऊन सांगितलेलं आहे की आता 3 चाकी सायकल तुम्ही वापरत नाही, आता आम्हाला इलेक्ट्रिक जर 3 चाकी मोटरसायकल जर मिळाली तर बरं होईल. आणि मला आनंद होतो की पंचपदरीचा एक आमचा अपंग त्याला आम्ही सरकारी इलेक्ट्रिक ट्रायसिकल मिळवून दिलेली आहे. आहे असे मागे हात वरती करत. तर हे शक्य आहे जर का व्यवस्थित आपण अर्ज केले आणि आपली सगळी सर्टिफिकेट जर का आपण सादर केली तर सरकारतर्फे सुद्धा आपल्याला ट्रायसिकल मिळू शकते. आणि म्हणून जी विनंती आलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी आमचे कार्यकर्ते प्रयत्न करतील आणि ते ट्रायसिकल सुद्धा मिळवून देतील. मित्र हो, हे मेळावे कशासाठी आणि दरवर्षी मेळावा कशासाठी आणि आतापर्यंत 39 मेळावे सातत्याने एक सुद्धा वर्ष न काळ करता हे मेळावे कशासाठी. काही सहज बोलून जातात. हे मेळावे कशासाठी तर अपंगांचं प्रदर्शन करायचं आणि मदत गोळा करायची. हा हेतू आमचा तरी निदान नाही, पण ज्या अपंगांच्या बाबतीत समाजामध्ये जागृती करणं हा अत्यंत महत्वाचा हेतू आम्ही 39 वर्षापासून समोर ठेवला आहे आणि बऱ्याच अंशी तो सिद्ध केलेला आहे. हे थोडंसं लक्षात आणण्यासाठी मी काही कॉन्क्रीट असे एक्सपिरियन्स तुमच्या समोर ठेवतो. आपल्या सिंधियाताई त्या अपंगांचं म्हणजे अस्थिव्यंग अपंगांची सोय करत नाही तर मतिमंद मुलांची साठी ती शाळा चालवतात. त्या मतिमंद मुलांचा सुरुवातीचा अनुभव असा आहे की त्यांच्या शाळेमध्ये जी एक अपंग मुलगी येत होती त्या मुलीचे आई वडील एका चाळीमध्ये राहत होते आणि चाळीमध्ये ती राहत असताना चाळीतले सगळे गरीब लोक, साधेसुधे लोक त्या पोरीची खूप काळजी घ्यायची. आपल्या घरी आली तर आपल्या पोरीसारखी तिच्यावर माया करायची. पण कर्म धर्म संयोगाने तिच्या आई बाबांची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि त्यांनी एका बिल्डिंग मध्ये फ्लॅट घेतला. फ्लॅट मध्ये ते राहायला गेले. काय परिणाम झाला? फ्लॅट मधल्या लोकांनी त्या मतिमंद मुलीचा स्वीकार केला नाही. तिला बिल्डिंग मध्ये टीव्ही चालू फिरू सुद्धा दिलं नाही. म्हणजे आमचे जे पाहुणे येतात बाहेरचे त्यांच्यात एक चुकीचं असं प्रदर्शन घडलं. म्हणून तुम्ही तिला घरातच ठेवा बांधून, अशा प्रकारचं बंधन त्या बिल्डिंग मधल्या लोकांनी तिच्यावर आणलं. ती बिचारी पोरी कधी कधी बिल्डिंगच्या खाली जाऊन बिल्डिंगची जी झाडं होती त्या झाडांना पाणी घालायची. ती सुद्धा बिल्डिंगच्या लोकांनी बंद केला म्हणे त्या पाण्याचा वाईट परिणाम होईल आणि झाडं मरतील. एवढा त्रास दिल्यानंतर प्रत्यक्षात त्या आईबापाने ठरवलं की आता इथे न राहिलेलं बरं आणि ते तिथून निघून पुन्हा चाळीमध्ये राहायला गेले. तर हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण 39 वर्षाचा फरक पडलेला आहे.
परंतु 39 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती आणि समाजामध्ये मतिमंद मुलं म्हणजे एक पापाचं जणू काही फळ असं समजलं जात होतं आणि ते तुच्छ लेखलं जात असत. तर अशा अवस्थेमध्ये वास्तविक सिद्ध्याताई म्हणतील की मला एक अनुभव असा आला की ती बापीच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती आणि अपंगांसाठी काम करत होती. एक दिवस त्यांच्या प्रिन्सिपल सिस्टर त्यांनी सिंध्याला आपल्या जवळ बोलावलं आणि सांगितलं, एक मुलगी तिच्या समोर उभी केली आणि सांगितलं की ह्या मुलीमध्ये तुला काय दिसतं? तर म्हणे जरा ती स्लो लर्नर दिसते मला. तर सिस्टराने तिला सांगितलं हिच्यासाठी तू काय करणार? म्हणे मी काय करू, मी किती करू ते शक्य नाही, तुला काहीतरी करावं लागेल. आणि म्हणून तिथून प्रेरणा घेऊन सिद्ध्याने ही मतिमंद मुलांची शाळा सुरू केली परक्या जागेमध्ये. पण आज जवळजवळ 20-22 मुलं त्या ठिकाणी मतिमंद मुलं त्यांच्यासाठी ती डे केअर शाळा चालवते. ती मुलं पेपराच्या पिशव्या बनवतात वगैरे वगैरे. पण हे सगळं झालेलं आहे त्याला 39 वर्ष झाली आणि आज ह्या मुलांना ही एवढी चांगल्या प्रकारे कामं करतायत की तुम्ही पाहिलं असेल काही मुले की ते नाचत होती, त्यानंतर ती भाग घेत होती. एका मुलीनंतर भाषण पण दिलं की मला हा मेळावा का आवडतो म्हणून. एवढा फरक झालेला आहे. पण हा फरक घडायला 39 वर्ष लागावी लागली. 39 वर्ष 39 मेळावे व्हावे लागले, 39 सहली व्हाव्या लागल्या, 39 छोटी मोठी अशा सभा व्हाव्या लागल्या की ज्यामुळे हा समाज अशा प्रकारे आज सुधारलेला आहे आणि खूप जागृती निर्माण झालेली आहे. तशी अजून अवस्था राही नाही, खूप उभारली. इतकंच नव्हे तर आता वसईमध्ये समाज अपंगांची काळजी घेणाऱ्या अशा बऱ्याच संस्था निर्माण झालेल्या आहेत आणि वी आर हॅपी अबाउट इट. दुसरं एक उदाहरण देतो की हे मेळाव्यांनी काय साधलं आहे गेल्या 39 वर्षांमध्ये. अशीच एक तरुण मुलगी होती, तिच्या चुलत मामे भावाचं लग्न होतं. तर तिला सहज विचारलं की तू मामे भावाच्या लग्नाला येणार किंवा नाही? तर ती म्हणाली नाही, मी कुठेच लग्नाला जात नाही. अगदी सख्या नात्यातल्या लोकांच्या सुद्धा लग्नाला जात नाही. का? कारण मी अपंग आहे, चालताना जरा वेगळी वाकडी चालते आणि लोक माझ्याकडे बघत राहतात जणू काहीतरी एक विचित्र प्राणी चाललेला आहे. ह्या दृष्टीने मला ते सहन होत नाही, म्हणून मी लग्नामध्ये जात नाही. सिंध्याताईने तिला सांगितलं की माझं सुद्धा नातं आहे तिकडे, मी येते, तू पण ये, आपण दोघी जणी जाऊ आणि त्या लग्नामध्ये सहभागी होऊ. अशा प्रकारे हे सुद्धा शिक्षण द्यावं लागलं आणि अपंगांना जाणून द्यावं लागलं की तुम्ही ह्या समाजाचे भाग आहेत आणि म्हणून तुम्ही वेगळं समजू नका, तुमचा हा हक्क आहे, तुम्ही येत चला. आणि आता 39 वर्षानंतर काय फरक पडलेला आहे. पुन्हा मी एक कॉन्क्रीट उदाहरण देतो, खूप उदाहरण आहे. उदाहरण असं की आता आमचे हे अपंग बांधव फॅशन शो सादर करतात. ते सुद्धा कुठे? वसईला क्रिकेट ग्राउंडवर जेव्हा क्रिसमसच्या रजेमध्ये जो मोठा महोत्सव होतो त्या महोत्सवामध्ये त्या फॅशन शो मध्ये ते काय करत आहेत? लंगडत चालतात, परंतु आपल्या नवीन साडी सादर करतात बिनधास्तपणे. कोण काही काय कोणाला काय समजायचं ते समजू दे. ही जी त्यांच्यामध्ये हिंमत आली समाजामध्ये चालण्याची, बोलण्याची आणि बिनधास्त वावरण्याची, ही सगळी हिंमत या सहलीमधून, या मेळाव्यामधून, या कार्यक्रमामधून आलेली आहे. मित्रहो, आमच्या ह्या अपंग सेवेमध्ये अपंगांची विशेष लग्न होत नव्हती त्यावेळेला 39 वर्षापूर्वी. पण अपंग सेवेने त्याला चालना दिलेली आहे. मी उदाहरण देऊ शकतो. एक मुलगी या अपंग सेवेमध्ये यायची सहलीला, ती ढुंगण घासत चालायची. जिथे जायचं तिथे ढुंगण घासत जात असे. सिंध्याताईने तिला सांगितलं की तुला आम्ही उभी करणार, तिच्या पायावर ती उभी राहील, अशा प्रकारे आपण काहीतरी करू.
तिला कोबड्या दिल्या, डॉक्टरची तपासणी केली आणि तिला कोबड्यावर चालता गेलं आणि ती चालायला लागली सरळ. त्यापेक्षा त्या मुलीने जे काही केलं तो अधिक मोठा चमत्कार होता. तिला मागणी आली एका मुलाकडून. आई बाबांनी विरोध केला, लग्न करायचं नाही. तिने पळून जाऊन त्या मुलाबरोबर लग्न केलं. तुम्ही टाळ्या वाजवता म्हणजे अशा लग्नाला तुम्ही संमती देता? हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. त्याचं कारण त्यावेळेला मला हा प्रश्न समाजाने केला होता आणि ती पळून गेली. पण ज्या गावाला ती जाऊन राहिली त्या गावाला आम्ही जेव्हा एकदा पिकनिकला गेलो होतो सगळे अपंग मिळून, त्या ठिकाणी आम्ही एक कार्यक्रम केला. त्या जोडप्याला बोलावलं आणि त्यांचा सत्कार करून टाकला. आणि त्यावेळेला काही लोक असं म्हणाले की तुम्ही अशा ह्या लग्नाला सपोर्ट देता, पाठिंबा देता, हे काय बरोबर नाही. नाही म्हटलं करू दे, त्यांची जर इच्छा असेल. ते म्हणतात की हे लग्न टिकेल का? टिकेल नाही टिकेल ते बघू, ते त्यांच्यावर आपण सोडू, प्रार्थना करू की ते टिकावं. परंतु जर एक मातृत्वाची जर इच्छा त्या एका मुलीच्या मनात झाली आणि ती जर पूर्ण झाली, काय हरकत आहे? वी शुड ऑल हेल्प. तर अशा प्रकारचे हे जे फरक दिसतात ते फरक ह्या अपंग सेवेमध्ये ह्या 45 सहली झाल्या. त्यातले देशी आणि विदेशी सहली सुद्धा, आणि 38 मेळावे झाले आणि दुसरे छोटे मोठे कार्यक्रम खूप झालेले आहेत की ज्यामुळे हे अपंग ठीक बनलेले आहेत, समाजामध्ये हिताईने जगायला शिकलेले आहेत. हा एक फरक आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, हे मेळावे चालू ठेवावे, केवळ प्रदर्शनासाठी नव्हे, मदत गोळा करण्यासाठी नव्हे. मदत सहज येते. लोक जेव्हा पाहतात इथे काय होतं आणि काय केलं जातं, सहज लोक मदत करतात. सिंधियाताईच्या हातात येऊन ते चेक ठेवून जातात. मग आर्थिक मदतीसाठी कधीच अडचण निर्माण झालेली नाही. तर त्या दृष्टीने जर बघता हे अपंग सेवेचं कार्य फार मोठं झालेलं आहे आणि त्यासाठी सिंधियाने खूप धडारी दाखवलेली आहे, हिंमत दाखवलेली आहे. म्हणून मला असं एक छोटीशी तुम्हाला विनंती करावीशी वाटते की आजच्या ह्या मेळाव्यामध्ये सिंधियाताईची 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आता येत्या सप्टेंबरच्या 7 तारखेला त्यांची 75 वर्ष पूर्ण होतात. 75वा वाढदिवस साजरा होतो. तर तो आजच आपण त्या साजरा करूया आमच्या मेळाव्याच्या निमित्ताने, कारण हा फार मोठं काम केलेलं आहे. मी आहे त्यांच्या पाठीशी, अगदी पूर्णपणे मी पाठीशी आहे. परंतु मी कल्पना देतो, जागा देतो, परंतु प्रत्येक क्षणात लहान सहान सगळ्या गोष्टी करणं, वाहणं, पेपरवर्क करणं, मदत गोळा करणं त्या करत आहेत आणि त्या करत आहेत. आणि म्हणून आज ही अपंग सेवा 38वा मेळावा पाहत आहे. आणि ह्या मेळाव्यासाठी आम्ही नेहमी वेगवेगळी ठिकाणं शोधतो. सिंधिया मॅडमच बोलल्या की आपण आता ह्या आयझॅक न्यूटन शाळेमध्ये आपण हा मेळावा घेऊ. म्हणजे चांगली गोष्ट आहे, आपण अनेक शाळेमध्ये केलेलं आहे, इथे होईल नाही, पण तिथे शिबू सरांना बोलण्याचं काम तुम्ही करा. कारण माझा तेवढंच, मी फक्त एक फोन केला शिबू सरांना आणि त्या पहिल्याच फोनमध्ये त्यांनी सांगितलं येस फादर का. म्हणून आपले सोफिया मॅडम त्यांची ओळख करून देताना त्यांनी खूप त्यांच्याविषयी बोलले. ते केरळच्या आहेत, त्यानंतर त्यांची 2 पुस्तकं आहेत वगैरे वगैरे. मी त्याचा सारांश फक्त एवढं सांगतो की मी एका फोन कॉलमध्ये त्यांच्याकडून यश मिळवला आणि त्यामध्ये त्यांचं सगळं व्यक्तिमत्व आम्हाला कळलं. शिबू सर, थँक्यू व्हेरी मच. येस, तुम्ही केरळचे असले तरी सुद्धा आणि ही CBSE शाळा असली तरी सुद्धा, इंग्रजी माध्यमाची शाळा असली तरी सुद्धा तिचं मराठी पण आम्हाला आज फार चांगल्या प्रकारे दिसलं. सकाळी त्यांच्या मुलांनी एक डान्स सादर केला इथे, भारतीय डान्स.
तो मला एवढा भावला की मीच तुम्हाला सांगेन बोललो की म्हटलं तुम्हाला विश्वास पटेल की ही मुलं इंग्रजी माध्यमांच्या शाळेतली आहेत? नाही, तरी सुद्धा त्यांचा फार सुंदर असा गणे हे लक्षात येतं की मराठी पण विसरली गेली नाही. आपली मराठी संस्कृती इथे पूर्णपणे सुरक्षित आहे. इतकंच नव्हे तर आजचं हे जे स्वागताचं भाषण सोफिया मॅडम यांनी केलं, अति अस्खलित मराठीमध्ये त्यांनी केलेलं आहे भाषण आणि सुंदर असं सगळं घडवून घेतलेलं आहे. या सगळ्यामुळे मला दिसतं शिबू सर, तुम्ही शिक्षण शास्त्रामध्ये एक तज्ज्ञ आहात आणि त्या दृष्टीने ही तुमची शाळा फार सुंदर अशी चाललेली आहे. त्याबद्दल देखील मी तुमचे अभिनंदन करतो. आजचा हा मेळावा इथे घेण्याचा परवानगी दिल्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि हे माझं वास्तविक भाषण संपवतो. धन्यवाद.